हाय एव्हरीवन. संध्याकाळच्या जेवणात आहे ना काय बनवायचं बराच वेळ विचार चालू होता. म्हटलं बरेच दिवस झाले आपण सोयाबीनची भाजी नाही बनवली आहे. तर चला आता आज सोयाबीनची भाजी बनवते आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअरही करते. एका पातेलीत थोडे सोयाबीन घेतले, एक ग्लास पाणी घेतलं आणि चिमूटभर मीठ टाकलं. छान अशी एक उकळी काढून घेतली. दुसऱ्या साईडला कांदा, लसूण, एक हिरवी मिरची, असं अद्रक हे मस्त तव्यावर आहे छान असं भाजून घेतलं. आता सोयाबीनची उकळी आली होती. पातेलीतलं पाणी काढून म्हणजे एका चाळणीत सोयाबीन सगळे काढून घेतले आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं त्याचं सोयाबीनचं पाणी काढून घेतलं. आता गरम-गरम होते, थोडं चटकस लागत होतं माझ्या हाताला. तर सगळं पाणी वगैरे काढून घेतलं आणि जो मी भाजणीचा मसाला भाजला होता ना, अगदी कांदा, लसूण, हिरवी मिरची, अद्रक वगैरे ही छान अशी पेस्ट करून घेतली. आता एक कढईमध्ये तेल घातलं आणि चिमूटभर हळद घातली आणि हे सोयाबीन थोडे हलकेसे परतून घेतले. जास्त नाही करायचं आपल्याला, पण हलकेसे परतून घेतले. कारण असं जर केलं ना सोयाबीनला खूप छान अशी टेस्ट येते. आणि त्याच कढईमध्ये पुन्हा जो काही वाटणीचा मसाला केला होता मी तो मस्त तेलमध्ये छान परतून घेतला. आता मसाला जितका आपण परतू ना तेवढी भाजीला खूप छान टेस्ट येते आणि चवही येते. आणि आपले काही घरगुती मसालेच असतात. घरगुती जे काही बेसिक मसाले आहेत ना तेवढेच घातले आणि मसाल्यांना सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे मसाला खूप छान परतून घ्यायचा. कुठलीही भाजीचा मसाला ना जेवढा छान परतू ना तेवढ्या भाजीला टेस्ट खूप छान येते. नंतर त्याच्यामध्ये सोयाबीन घालून घेतले आणि हे सोयाबीनसुद्धा पाणी न घालता आधी 2 मिनिटं परतून घेतले, म्हणजे वाफ काढून घेतली सोयाबीनची. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ना गरम पाणी घातलं. आता भाजीत पाणी घालताना कधीही गरम पाणीच घालायचं, कारण तर भाजी मसाल्याची चव टिकून राहते, भाजीला टेस्ट खूप छान येते. त्यामुळे गरम पाणीच घालायचं भाजीमध्ये. नंतर थोडीशी कोथिंबीर वगैरे घातली आणि खूप छान अशी माझी सोयाबीनची भाजी रेडी झाली. चला तर मी ही भाजी एन्जॉय करते. तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.